मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं बघा आज 15 जुलै रोजी जे जवळपास दुपारी या योजनेचं वितरण झालं आणि सर्वात अगोदर तुम्हाला त्याची खात्रीलायक पुराव्यासहित अपडेट दिलेली आहे। आता प्रचंड आपल्याकडे असे स्क्रीनशॉट आले वगैरे वगैरे प्रचंड, आता ते तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवले। आता त्याच्यावर आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही, पण नेहमीप्रमाणे वितरणाचा पहिला दिवस म्हणजे कमी प्रमाणामध्ये वितरण होत असतं, पण यावेळेचं वितरण मात्र त्याला थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे अपवाद आहे। मी असं का बोलतो आहे, कारण की आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे नेहमी आपण जिल्ह्यानुसार जे अपडेट घेत असतो की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे, कारण साहजिकच आहे की सर्वच लाभार्थ्यांना आज मिळालं असं आहे की उत्तर नाही, तर काही लाभार्थ्यांना आणखी लाभ येणं बाकी आहे। तर त्या संदर्भातच आपण कमीत कमी शब्दामध्ये जूनचा जो आपला 24वा हप्ता आहे, ऑब्वियसली सध्या जे आहे बघा आज 15 जुलै रोजी जे वितरण होत आहे तर आपल्याला फक्त 1500 रुपये मिळत आहेत बरं का, आणि ते पण कोणत्या महिन्याचे, तर उत्तर आहे जून महिन्याचा। कोणता हप्ता, तर उत्तर आहे 24वा हप्ता, बरोबर। आता येऊयात आपल्या मुद्द्याकडे, आणि तो म्हणजे काय की जिल्ह्यानुसार जो काही वितरण आहे तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूयात। आता सर्वात पहिलं तर एक तुम्हाला इथं बाब मी क्लिअर करतो आहे की आज महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे। म्हणजे थोडक्यात काय की असं नाही आहे की काही जिल्ह्यामध्ये वितरण झालं आणि काही जिल्ह्यामध्ये झालंच नाही, असं नाही, पण मात्र काही जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात झालं तर काही जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात झालं। आता ज्या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये झालं आहे तर तिथल्या लाभार्थ्यांना अजूनही थोडा वेट करायचा आहे, त्यांना देखील त्यांचा लाभ मिळेल। मग आता कोणते जिल्हे आहेत असे की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात झालं, तर खालील जिल्ह्यामध्ये आज कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे। तर त्याच्यामधले कुठले जिल्हे आहेत बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात वितरण झालेलं आहे, लातूर जिल्ह्यामध्ये पण कमी प्रमाणात झालेलं आहे, धुळे, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, धाराशिव, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामधील लाभार्थी असताल तर या जिल्ह्यामध्ये आज कमी प्रमाणात वितरण झालेलं आहे, तर त्यामुळे परत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काही दिवस तुम्हाला वितरण होईल, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। म्हणजे गरजेचं नाही की तुम्हाला आज लाभ नाही आला म्हणजे काही वितरण संपणार आहे, असं नाही। दुसरा मुद्दा की सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की वितरण यावेळेचा अपवाद असा आहे की आज मोठ्या प्रमाणात वितरण झालं, पण काही जिल्ह्यामध्ये झालं, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत तर तिथे मात्र मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात वितरण झालं, पण ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे तर आज कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे। तर मग त्यांना परत जे आहे उद्या आणखी मोठ्या प्रमाणात वितरण होईल, आणि उद्या जेव्हा वितरण चालू होईल त्याचा पुरावा येईलच, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं चॅनल नेहमी करीत असतं। तुमचे प्रश्न जे असतात या योजनेचे ते पण आपण मांडतो आणि अगदी रोखठोक मांडतो बघा। आता तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न राहिला असेल बघा की यावेळेस ज्या एखाद्या लाभार्थ्यांना असं झालं आहे का, कोणाला 3000 रुपये आलेत का, तर असं कोणी सांगितलं असेल तर ते साफ दुर्लक्षित करा। दुसरा त्याच्यापेक्षा मुद्दा बघा, पेंडिंग लाभ कोणाला मिळाला का, एखाद्या लाभार्थीला तरी पेंडिंग लाभ मिळाला का। काही लाभार्थी म्हणतात की बघा आम्ही KYC केली त्याच्यामुळं आम्ही याला गेलो, म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, सेवा केंद्राला गेलो आणि तिथे KYC केली आणि मग माझ्या सासूला किंवा माझ्या सुनाला जे आहे असं म्हणतात बरेचसे लाभार्थी, मी ऐकलं आहे, तर की त्यांना मागचे पैसे पण मिळाले। तर असं कुणालाही झालेलं नाही। KYC सध्या करता येत नाही। जर तुम्हाला KYCच्या नावाखाली कोणी तुमच्याकडनं पैसे घेत असेल तर कुणाला रुपया पण द्यायची गरज नाही। सध्या KYC लाडकी बहीण योजनेची चालू नाही, लवकरच पोर्टल चालू होईल, त्या संदर्भात आपण तो मुद्दा लावणार, त्याच्या संदर्भात आपण आवाज उठवणार आहोत आणि नक्कीच तो सरकार देखील सकारात्मक जे आहे त्याबद्दल अपडेट देईलच। पण चांगली बाब ही आहे की शासनाचे आभार यासाठी मानायला पाहिजे की शेवटी वितरण 22 जुलैपर्यंत गेलं नाही, आज चांगली गोष्ट झाली की आजच वितरण झालं। मग आता राहिला मुद्दा की याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतात, तर मी तुम्हाला नंतर उद्या पण काही तुमचे प्रश्न घेणार आहे, पण आज मात्र या जिल्ह्यामधून तुम्ही असताल तर काळजी करायची गरज नाही। आता या व्यतिरिक्त जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र वितरण झालेलं आहे, पण त्या जिल्ह्यामध्ये पण काही लाभार्थी असे असतील की त्यांचं वितरण अजूनही आलं नसेल तर काळजी करू नका, अजूनही काही दिवस वितरण चालणार आहे। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।